नमस्कार. न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आंध्र प्रदेशच्या तिरुपती देवस्थानच्या प्रसादामध्ये ते जे प्रसादाचे लाडू असतात, तर त्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी आणि माशाचं तेल असल्याचं एका ह्याच्यातून आढळून आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर देशभरामध्ये एक संताप व्यक्त केला जातोय, जगभरामध्ये संताप व्यक्त केला जातोय सनातन हिंदू असणाऱ्या लोकांच्याकडून. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज आपल्याशी बोलण्याकरता दिल्लीहून भारतीय जनता पक्षाचे नेते, पूर्व राष्ट्रीय सचिव आणि आंध्र प्रदेशचे ज्यांनी सलग 5 वर्ष सहप्रभारी म्हणून काम केलं आणि आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांनी जे काही हिंदू विरोधी त्यांच्या त्यावेळेच्या भूमिका होत्या किंवा जी काही धोरणं त्यांनी आखलेली होती त्याला कडाडून विरोध केला आणि ती हाणून पाडली, असे भारतीय जनता पक्षाचे नेते श्री सुनील देवधर आज आपल्याला मुलाखती करता उपलब्ध झालेले आहेत. दिवसभराच्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून आज त्यांनी न्यूज डंकासाठी वेळ दिलेला आहे. सर्वप्रथम मी सुनीलजींचं न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो आणि त्यांना पहिला प्रश्न मला सुनीलजी आपल्याला हा विचारायचा आहे की आंध्र प्रदेशच्या तिरुपती देवस्थानचे हे जे काही प्रकरण गेल्या काही दिवसांमध्ये पुढे आलं, तर यामध्ये या मागं काही षडयंत्र आहे का असं आपल्याला वाटतं का? आणि असेल तर त्याचा वास तुम्हाला कसा येतोय? कारण तुम्ही दीर्घकाळ आंध्र प्रदेशमध्ये काम केलेलं आहे आणि विशेष करून हिंदूंच्या विरोधामध्ये जी काही धोरणं तिथं राबवली जात होती त्याला तुम्ही कडाडून व्यक्तिशः प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून विरोध केलेला आहे. त्यामुळं तुम्हाला मला हा पहिला प्रश्न विचारायचा आहे. जगनमोहन रेड्डी हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांचे वडील राजशेखर रेड्डी काँग्रेसचे मुख्यमंत्री होते आणि ते ख्रिश्चन होते, हे जगजाहीर आहे. अनेक जणांना असं वाटत होतं की नाही, ते उगाचच विरोधक बोलतायत. पण ज्या वेळेला त्यांचं निधन झालं त्यावेळेला त्यांचं ख्रिश्चन पद्धतीप्रमाणे त्यांचं दफन करण्यात आलं होतं आणि ते सगळ्या जगानी पाहिलं की कशा पद्धतीने त्यांचं दफन क्रिया झाली. म्हणजे ते ख्रिश्चन होते, पाद्र्यांनी ते केलं होतं. ज्या वेळेला ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी पूर्ण टोकाचे प्रयत्न केले आंध्र प्रदेशमध्ये धर्मांतरण व्हावं, लोक ख्रिश्चन व्हावीत यासाठी. अच्छा. व्यंकटेश्वरा स्वामी जो आहे, तिरुपती बालाजी, त्या 7 टेकड्या आहेत, 7 हिल्स, जे त्यांना मानणारे लोक आहेत ते 7 हिल्स. मुंबईतही हॉस्पिटल आहे 7 हिल्स. 7 हिल्सचा अर्थ या तिरुपतीच्या 7 टेकड्या. त्याला तेलुगूमध्ये येडू कोंडलवाडा व्यंकटरमणा गोविंदा म्हणतात. येडू म्हणजे 7, कोंडल म्हणजे कोट, कोट आपण मराठीतही कोट म्हणतो ना किल्ल्याला. तो 7 पहाडांचा, 7 टेकड्यांचा हा जो आहे कोंडलवाडा व्यंकटरमणा, तिथे राहणारा हा गोविंदा आहे, व्यंकटरमण आहे. आता या 7 टेकड्यांपैकी जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री असताना 3 टेकड्या या ख्रिश्चनांच्या ताब्यात गेला. तिकडे राहणाऱ्या लोकांची धर्मांतरण झाली, तिथे ख्रिश्चन शाळा, चर्चेस उभ्या राहिल्या आणि पवित्र अशा 7 टेकड्यांच्या त्या 7 टेकड्यांवरनं आता ते 4 टेकड्यांपर्यंत आलेलं आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी तेव्हा देखील तिरुपती बालाजीचा प्रसाद बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट एका ख्रिश्चनाला दिलं होतं. तेव्हा देखील हा प्रश्न निर्माण केला होता. मला वाटतं त्यावेळेला तुम्ही एक आंदोलन पण केलेलं होतं की हे ख्रिश्चन धर्मीय कसं काय हा प्रसाद करू शकतात किंवा त्यांना काय हे टेंडर दिलंय, हे त्यावेळेला आंदोलन केलं होतं. त्यावेळेला मी मुंबईमध्ये संघाने स्थापन केलेल्या हिंदू मानवाधिकार मंचाचं काम करायचो आणि देशभरामध्ये अशा हिंदू विरोधी जे घटना घटायच्या त्याच्याबद्दल मुंबईमध्ये मी आवाज उठवायचो. तर त्यावेळेला आम्ही प्रश्न विचारला की जर एखादा व्यक्ती ख्रिश्चन आहे म्हणजे तो व्यंकटेश्वराला, बालाजीला, तिरुपतीला शैतान मानतो, देव मानत नाही. आणि दुसरी गोष्ट, तो गाईचं मांस खातो. तर गाईचं मांस खाणारा, आमच्या देवाला शैतान म्हणणारा, त्याचा प्रसाद कसा काय बनवू शकतो? म्हणून आम्ही विरोध केला. त्यावेळेला आम्ही स्वप्नात देखील कल्पना नाही केली की ख्रिश्चन असलेला माणूस नुसताच प्रसाद बनवायला एलिजिबल नाही, एवढंच नाही तर तो तेल देखील, तुम्ही नुसतं प्राण्यांची चरबी म्हटलं ते अधिक स्पष्टीकरण त्याचं गायीची आणि डुकराची चरबी वापरलेली आहे, हे त्या लॅब टेस्टिंगचा जे रिपोर्ट आलाय त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे.
हे किती हॉरिबल आहे. आणि हे षडयंत्र अशासाठी आहे की एक लक्ष घेऊन चर्च या देशात काम करतोय की आम्हाला संपूर्ण इव्हॅन्जेलिस्टिक भारत बनवायचा आहे, संपूर्ण इव्हॅन्जेलायझेशन करायचं आहे. पोप जॉन पॉल येतो त्यावेळेला, तेव्हा देखील त्याचं स्वागत राजशेखर रेड्डी करतात आणि पोप पॉल त्याला सांगतो, त्या मुख्यमंत्र्याला सांगतो काँग्रेसच्या, की धर्मांतरण कर, त्याच्यासाठी तुला आमचा पूर्ण आशीर्वाद आहे, सपोर्ट आहे. आणि त्याच्यामुळे जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री झाल्यावरती त्यांनी एकीकडे धूळफेक केली की मी हिंदू आहे. म्हणजे त्यांनी सत्तेवर येण्यापूर्वी असे व्हिडिओ रिलीज केले की ते विशाखापट्टणमच्या एका आश्रमात गेलेले आहेत, तिथे ते यज्ञ विज्ञ करतायत, ते हिंदू हो, झालेले आहेत. संपूर्ण पोस्टरबाजी जी होती त्याच्यामध्ये त्यांच्या त्याच्यामुळे एक हातामध्ये प्रकारचा संभ्रम समाजामध्ये निर्माण झालेला होता निर्माण किंवा झाला. तो त्यांना करायचाच होता. हातात गंडा होता, कपाळाला टिळा लावून असे नमस्कार करून सगळीकडे पोस्टर्स, म्हणजे हिंदूंची दिशाभूल. आणि त्यावेळेला 5 वर्षाच्या तेलुगू देसमच्या राज्याला वैतागलेले असल्यामुळे लोक, आणि त्यांनी मोदींची पाठ सोडल्यामुळे त्याच्यामध्ये चंद्राबाबू नायडूंना दारुण पराभव पत्करावा लागला आणि जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री झाले. मग त्यांनी काय काय केलं? त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ख्रिश्चन मिशनऱ्यांना महिना 3,000 पगार द्यायला सुरुवात केली. हे तर आता धक्कादायकच होतं. आणि राज्य सरकारकडे असा कुठलाही डेटा नव्हता. मग त्यांनी डेटा मागवला. मग गावागावांमध्ये बेरोजगार युवकांना, तुला 3,000 पाहिजे, चल तू ख्रिश्चन पास्टर म्हणून रजिस्टर कर. असं करत 5 लाख ख्रिश्चन पास्टर्स रजिस्टर केले आणि त्यांना 3,000 द्यायला सुरुवात केली. चर्चच्या डागडुजीसाठी चर्चच्या डागडुजीसाठी सरकारी टेंडर्स निघाली आणि त्या टेंडर मधनं सरकार पैसे देऊन चर्चचं निर्माण लागली. करेल किंवा हे चालू झालं. तेलुगू मीडियमच्या शाळा त्यांनी बंद करण्याचं ठरवलं आणि सगळ्या सरकारी शाळा तेलुगू मीडियम मधनं इंग्लिश मीडियम मध्ये स्विच ओव्हर करायचा निर्णय घेतला. आता जो लहानपणापासून तेलुगू मीडियम मध्ये शिकलेला शिक्षक आहे तो इंग्लिश मध्ये फ्लुएंट नाहीये, म्हणून तो तेलुगू मीडियम मध्ये सायन्स मॅथ शिकवतोय. आता तो अचानक इंग्लिश मध्ये कसा शिकवणार? आणि मग मोठा क्रायसिस निर्माण झाल्यावर त्याचं षडयंत्र असं होतं की या सगळ्या राज्य सरकारच्या शाळा चर्चला चालवायला देऊन टाकायच्या, अच्छा. जेणेकरून धर्मांतरण वाढेल. भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते सुधीश रामबोटला हे कोर्टामध्ये गेले आणि आजही त्याला जर बंदी आणलेली आहे, तर भाजपच्या नेत्यांनी बंदी आणलेली आहे, कोर्टातनं त्याच्यावरती स्टे आणलेला आहे. बरोबर. अनेक मंदिरं तुटली. तुम्हाला 5 वर्ष आठवत असतील तर आंध्र प्रदेशमध्ये अनेक मंदिरं तुटली, मूर्त्या तोडल्या गेल्या. मंदिराच्या आवारामध्ये असलेले यक्ष, किन्नर, गरुड, हनुमंत वगैरे हे सगळं तोडण्यात आलं होतं. त्याच्यानंतर एक अंतर्वेदी म्हणून लक्ष्मी नरसिंहस्वामीचं खूप प्रसिद्ध मंदिर आहे गोदावरीच्या काठावरती. तर तिथे एक 90 वर्ष जुना रथ होता, तो रथ जाळून टाकला गेला. गुंटूरमध्ये हनुमानाची मूर्ती तोडली, नेल्लोरमध्ये हनुमानाची मूर्ती तोडली. गुंटूरचं आपल्या तर सर्व प्रकरण चांगलंच आहे. महाराष्ट्राच्या लोकांसाठी अत्यंत पूज्य असलेलं श्री गुरुदत्त स्वामींचं निवासस्थान पिठापुरम, या पिठापुरम मध्ये मंदिरं तोडली गेली. हे सगळ्या बातम्या आल्या आणि कोणावरही कारवाई झाली नाही. याचा अर्थ राज्य सरकारची मनशा जी होती ती हिंदूंना डिमोरलाइज करण्याची होती आणि हे देखील षडयंत्रा अंतर्गतच झालेलं आहे. आणि अच्छा. म्हणून माझं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला एखादा राजकीय पक्ष अँटी हिंदू फोर्सेसच्या सपोर्टनी निवडून येतो, म्हणजे जगनमोहन रेड्डींनी सरकारमध्ये येण्याची साठी कोणाकोणाचे पाय धरले होते? चर्चचे पाय धरले, त्यांनी कट्टरपंथी मुसलमान संघटनांचे पाय धरले, त्यांनी अर्बन नक्सल्सचे पाय धरले, त्यांनी जे घोर हिंदू विरोधी जितके तत्व आहेत त्यांचे पाय धरले आणि त्या सगळ्यांच्या मदतीने ते सत्तेवर आले. आता ज्यांच्या मदतीने सत्तेवर आले त्यांची कामं करायला लागणार ना त्यांना. आता भागच आहे. त्याच्या अंतर्गत हे, आणि हे जे तेल आहे ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी तूप, तेल आणि चरबी वगैरे जे आहे, हे खुलासा झालाय की ते चेन्नईवरनं आलं. अच्छा. चेन्नईमध्ये कोणाचं सरकार आहे बघा? डीएमकेचं सरकार आहे. डीएमकेचा उदयनिधी काय म्हणतो? तो हिंदू म्हणतो की धर्म सनातनला कोरोना संपवून आहे. टाकलं पाहिजे. नाही नाही, सनातन हिंदुत्व हिंदू धर्म हा कोरोना सारखा रोग आहे.
कोरोना सारखा रोग आहे त्याला संपवून टाकलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या राज्यामध्ये जे माफिया आहेत त्या माफियांकडनं हे तेल घेण्यात आलं, त्याच्यापासून लाडू बनवण्यात आले. किती मोठी भयंकर गोष्ट आहे, धक्कादायक गोष्ट आहे. आणि जेव्हा एखादा राजकीय पक्ष सत्तेवर आल्यावर अशा फोर्सेसच्या बळी पडतो, त्यांच्या सगळ्या कारस्थानांना अंतिम रूप देण्यासाठी सर्व त्या गोष्टी करतो, त्यावेळेला मग अशा घटना घडतात. पण बरोबर. आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की जगनमोहन रेड्डी यांनी अशा अनेक गोष्टी केल्या की ज्या धर्मांतरणाला पोषक होत्या आणि त्याच्यामुळे अहिंदू सरकार आणि त्यांनी केलेलं षडयंत्र हिंदूंच्या विरोधात, बघा ना, की एवढ्या सतत अनेक वर्ष ज्या वेळेला अशा प्रकारचा प्रसाद देण्यात आलेला होता आणि आता ती बातमी लीक झाली. ती बातमी लीक झाल्यावर हिंदू जनमतावर केवढा मोठा परिणाम झाला असेल, प्रश्नच नाही. जनमानसावर, भक्तांवर. तर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आज याचा परिणाम काय होणार आहे माहितीये? हा. व्यंकटेश्वराकडे जाणाऱ्या लोकांच्या संख्येवर त्याचा परिणाम होईल. आणि हेच ते षडयंत्र आहे. बघा, एवढं होत होतं, तुमचा देव काय करत होता असं म्हणायलाच लागले. काँग्रेसच्या एका नेत्याची भयंकर विधानं पण आलेली आहेत. आलीत. आणि त्याच्यामुळे तुम्ही काय केलं, तुमच्या देवानी काय केलं, एवढं सगळं घडत होतं, तुमचा देव गप्प कसा होता, अशा फालतू गोष्टी बोलायला काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी सुरुवात केलेलीच आहे. दुसरीकडे काँग्रेसचे नेते या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी अशी पण मागणी करतायत. मग हे काँग्रेसचं पुतणा वंशीचं प्रेम म्हणायचं का काय? अगदी बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळेला बघा असं आहे की त्यांना मुस्लिम आणि ख्रिश्चन वोट बँक तर पाहिजे, पण ती पाहिजे असताना हिंदू जर बरोबर नसले तर ते निवडूनच येऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे मुस्लिम आणि ख्रिश्चन वोट बँक त्यांना पाहिजे, त्यांना मूर्ख बनवायचं आणि यांना वेगळ्याच मुद्द्यांमध्ये उलझवून ठेवायचं, अडकवून ठेवायचं हिंदूंना आणि सत्तेवर यायचं, हे त्यांचं षडयंत्र आहे. आणि अच्छा. त्याच्यामुळे एकीकडे ते सीबीआयची मागणी वगैरे करत असतील. बघा, सीबीआयची मागणी करणं हे चंद्राबाबू नायडूंचा निर्णय आहे, तो त्यांनी घ्यावा. त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल किंवा त्यांनी काय निर्णय घ्यावा याच्याबद्दल आम्ही काही भाष्य नाही करत. आमचं एवढंच म्हणणं आहे की जगनमोहन रेड्डी ही शुड गो बिहाइंड बार. त्यांना जेलमध्ये डांबलं पाहिजे, त्यांना कायद्याने त्यांच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे. त्यांच्यावरती ह्या सगळ्या प्रकरणाची एन्क्वायरी होऊन त्याचे धागेदोरे कुठे आहेत ते शोधून काढून त्याच्यावरती अत्यंत कणखर अशी चार्जशीट लावून फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून गुन्हेगारांना शिक्षा जर झाली तर भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाही. बरोबर. मला तुम्हाला हे विचारायचं होतं की संपूर्ण भारतच नाही तर जगभरातल्या हिंदूंचं श्रद्धास्थान असणारं हे व्यंकटेशाचं पवित्र असं स्थान आहे आणि तिथं म्हणजे रोज 3.5 लाख लाडूंची निर्मिती रोज होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर तिथं भाविक येत असतात आणि अत्यंत श्रद्धेनं ते तिथं नमस्कार करत असतात आणि घरी आपल्या शेजाऱ्यांना, पाजाऱ्यांना, घरच्या लोकांना प्रसाद म्हणून ते लाडू नेत असतात. आज हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर आणि गेल्या काही महिन्यामध्ये जर का आपण बघितलं तर नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुका किंवा ह्याच्यावरती देशभरात 11 ठिकाणी हल्ले झाले. मग हे जे प्रकार आहेत हे प्रकार हिंदूंच्या बाबतीतच हे वाढायला लागलेत आता असं आपल्याला जाणवतं का आणि त्याच्या मागची कारणं काय आहेत? अहो, हे पूर्वापारपासून होत आहेत. ते मूर्तीपूजा मानत नाहीत, त्यांच्यासाठी आपले देव शैतान आहेत. त्यांच्या मशिदी समोरनं जर मिरवणूक जायला लागली तर त्यांच्या देवांचे कान फटतात. ते म्हणतात की आमच्या इकडे आमच्या देवाला चालत नाही, तुम्ही मिरवणूक घेऊन जाऊ नका आमच्या मशिदी समोरनं. आणि जागोजागी अवैध मशिदी बांधायच्या, प्रत्येक ठिकाणी अवैध मशिदी बांधायच्या. उद्या तुम्ही सगळीकडे अवैध मशिदी बांधल्यात, वक्फ बोर्डाने जबरदस्ती लँड कब्जा करून त्याच्यावरती मुसलमानांची अनेक प्रार्थना स्थळं जर उभी केली तर मग हिंदूंनी मिरवणूक न्यायची कुठनं? म्हणजे हिंदूंच्या देशामध्ये, हा देश हिंदूंचा आहे याच्यामध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज नाही. हे हिंदू राष्ट्र होतं, हे हिंदू राष्ट्र आहे आणि हे हिंदू राष्ट्र राहील. आणि एखादा एखादा भाग हिंदू राष्ट्र, एखादा देश हिंदू राष्ट्र आहे याचा अर्थ तो कोणाच्या विरोधात असू शकत नाही, पण असली कोणाची थेरं देखील आम्ही सहन करणार नाही, नाही पण हे हिंदू अगदी सहिष्णू आहे. कणखरपणे सांगितलं पाहिजे. आणि गणेशोत्सवामध्ये महाराष्ट्रामध्ये जी दगडफेक झालेली आहे, काय हिंमत आहे त्यांची?
म्हणजे इथे हिंदुत्व निष्ठांचं सरकार असताना देखील ते रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि त्याच्यामुळे हिंदूंनी ही लढाई आपल्या हातात घेतली पाहिजे. आपल्या देवांचं रक्षण करणं, देवांच्या प्रसादाचं रक्षण करणं हे फक्त सरकारचं काम नाहीये, हिंदू समाजाचं देखील काम आहे. आणि म्हणून सावरकरांनी जे सांगितलेलं होतं, हिंदूंचं राजकीयकरण, राजकारणाचं हिंदूकरण झालं पाहिजे आणि हिंदूंचं बरोबर. सैनिकीकरण झालं पाहिजे. या दोन्ही गोष्टी आता किती रिलिव्हंट वाटतायत. म्हणजे राजकारणाचं हिंदूकरण, जो हिंदू हित की बात करेगा नहीं, जो हिंदू हित का काम करेगा वही देश पे राज करेगा. सिर्फ देश पे राज नहीं करेगा, हमारा एमएलए चुनते समय हम उसी व्यक्ति को चुनेंगे जो हिंदुत्व बोलेगा ही नहीं तो हिंदू हित में काम करता है. अगर वो हिंदू हित में काम नहीं करता है तो किसी भी पॉलिटिकल पार्टी का हो, हिंदू समाज ने उसको समर्थन नहीं करना चाहिए. और मुझे पूरा भरोसा है मेरे भारतीय जनता पार्टी के लोग जो है वो हिंदू हित का काम करते आ रहे हैं, कर रहे हैं, भविष्य में भी करेंगे. लेकिन हमने जागरूक रहना चाहिए, हिंदू के नाते वोटिंग करना चाहिए. इतना ही नहीं तो हिंदुओं का सैनिकीकरण होना चाहिए. मैंने एक विषय उठाया था, मी एक विषय उचलला होता की गणपती बाप्पाचं जे शस्त्र आहे ती कुऱ्हाड आहे. बरोबर. कुऱ्हाडीनी गणपती बाप्पांनी अनेक असुरांचा वध केलाय. अनेक वर्षांपासून या देशातल्या मूर्तिकारांनी आणि चित्रकारांनी गणपतीच्या हातातली कुऱ्हाड गायब केलेली आहे. शंकराचा त्रिशूळ आहे, दुर्गा मातेची तलवार आहे, सर्व देवी देवतांची त्यांची शस्त्र त्यांच्या बरोबर आहेत. हनुमान नेहमी गदे बरोबर आहे. मग गणपती बाप्पा कुऱ्हाडीशिवाय का? त्याला तुम्ही एकदम अहिंसावादी का करून टाकता? दुर्जनांचा नाश करणारा हा प्रत्येक व्यक्ती स्वतःबरोबर शस्त्र बाळगू शकतो. म्हणून मी आवाहन केलं होतं की गणेशोत्सवाच्या विसर्जनामध्ये सगळ्यांनी हातात कुऱ्हाडी घ्या. कुठलाही कायदा तुम्हाला थांबवू शकत नाही. तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातनं आपल्या घरामध्ये व्हॅलिड लीगल परमिशनसह शस्त्र ठेवण्यापासनं, शस्त्रांचं प्रशिक्षण देण्यापासनं, मुलांना सैनिकी शाळांमध्ये घालण्यापासनं, अग्निवीर योजनामध्ये अधिकाधिक युवकांनी जाण्यापासनं ते अनेक अशा संस्था जे शस्त्रांचं प्रशिक्षण देतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये दंड शिकवला जातो. दंडांनी बंदुकीशी लढता येत नाही मला माहिती आहे, पण दंड चालवायला येणं हे मन तयार करण्याची गोष्ट आहे लढण्यासाठी. बरोबर. आणि म्हणून बरोबर. मन तयार करणाऱ्या अशा सगळ्या संस्था संघटनांमध्ये हिंदूंनी आपल्या मुलांना, युवा पिढीला, येणाऱ्या पिढ्यांना, मुलींना देखील भरती केलं पाहिजे. म्हणजे हिंदूंचं सैनिकीकरण, सोशल मीडियामध्ये हिंदुत्व लावून धरणं हे केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे या अशा प्रकारच्या घटनांना उत्तर हे हिंदूंची एकात्मताच आहे. जातीभेद सोडून, उच्च नीचता सोडून, सर्व प्रकारच्या आपल्या मनातले हेवे दावे किंवा मनामध्ये असलेल्या जे ग्रह आहेत ते सगळे सोडून हिंदू म्हणून एक आलं पाहिजे, हा निष्कर्ष वाटतो मला. ही स्वातंत्र्यवीर सावरकर असंही म्हणालेले होते की हिंदूच हिंदूंचे शत्रू आहेत, किंवा त्या अर्थानं ते बोललेले होते. नाही, पण आता हे बंद केलं पाहिजे. आपण हिंदूंना हिंदूंचे शत्रू आम्ही होऊ देणार नाही. हिंदूंना जागृत करू आणि ही भावना संपवून टाकू. मगाशी जे तुम्ही मला पहिल्या प्रश्नाला उत्तर देत असताना असं म्हणालेलं होतात की हिंदू विरोधी सरकार जेव्हा सत्तेत येतात तेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात किंवा ह्याला प्रोत्साहन मिळतं, अशी षडयंत्र रचली जातात. महाराष्ट्रामध्ये काल झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काय पद्धतीनं देशभरात मतदान झालं, कशा पद्धतीनं गठ्ठा मतदान हे हिंदू विरोधी किंवा या पक्षांना म्हणजे इंडिया अलायन्सला करण्यात आलं, हे आपण बघितलेलं आहे. आज महाराष्ट्राच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. कधीही निवडणुकांचं बिगुल वाजू शकतं आणि आज महाराष्ट्रातही तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं आपण काय या घटनेकडे बघाल किंवा त्या यातनं काय संदेश द्याल तुम्ही महाराष्ट्राला? बघा, मी असं म्हटलं किंवा मी अजूनही असं म्हणतो की ज्या वेळेला अँटी हिंदू फोर्सेस, हिंदू विरोधी शक्तींच्या समर्थनाने एखादा राजकीय पक्ष जेव्हा सत्तेवर येतो, सत्तेवर आल्यावर त्या हिंदू विरोधी शक्तींचं म्हणणं त्याला ऐकावं लागतं. आणि बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही जर आता महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष पाहिलेत तर त्याच्यामध्ये काँग्रेस आहे. काँग्रेसचे
म्हणजे पूर्वीच्या काळात तेवढे हिंदू विरोधी नव्हते जेवढे सोनिया गांधी आणखीन राहुल गांधी कट्टर हिंदू विरोधी आहेत. हिंदुत्वाच्या विरोधात त्यांनी किती वल्गना केलेल्या आहेत, किती चुकीचे शब्द वापरलेले आहेत, सावरकरांचा अपमान केलेला आहे, आपल्याला सगळं ठाऊक आहे. बरोबर. विदेशामध्ये जाऊन हिंदुत्वाचं जे आहे ते कमी पण करण्याचं काम किंवा हिंदुत्वाला कमी लेखण्याचं काम राहुल गांधी कायम करत आलेले आहेत, आत्ताही करून आले आहेत. शीख समाजाला हिंदूंपासून तोडण्याचा प्रयत्न केलाय. ज्या वेळेला आज कृपाण धरणारे, डोक्यावरती पगडी ठेवणारे, हातात तलवार ठेवणारे हे जे शीख आहेत, हा खालसा पंथ हिंदूंच्या रक्षणासाठी गुरु गोविंद सिंग महाराजांनी सुरू केला होता. अखिल बरोबर. विश्व में खालसा पंथ गाजे, जगे धर्म हिंदू सकल भंड भाजे. म्हणून मुसलमानांपासून वाचवण्यासाठी भारताला, हिंदूंना हा खालसा पंथ बनवला होता आणि म्हणून ते शिखांनी आपलं वेगळं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली, अपिअरन्स वेगळा झाला. तर त्याला घेऊन राहुल गांधी किती चुकीचं बोलले, किती पाप केलं त्यांनी विदेशात जाऊन फूट पाडण्याचं हिंदूंमध्ये. त्याच्यामुळे एकीकडे ही काँग्रेस, शरद पवारजी स्वतःला पुरोगामी पुरोगामी म्हणतात, तुम्हाला माहिती आहे. नाही मी काही देव मानत नाही, मी काही दर्शनाला जात नाही वगैरे असं ते म्हणतात. ते इफ्तार पार्ट्यांमध्ये किंवा ईदच्या समारंभांमध्ये वगैरे जाताना दिसतात. ते त्यांचे पादऱ्यांबरोबर अनेक व्हिडिओज त्यांच्या सुपुत्रीचे सगळीकडे आलेले दिसतात. म्हणजे ख्रिश्चनांना गोंजारणं, मुसलमानांना गोंजारणं, त्यांच्या कार्यक्रमात जाणं आणि हिंदूंच्या सणांना, देवी देवतांना नावं ठेवणं, हे यांचं जर पुरोगामित्व असेल तर हे ढोंगी पुरोगामी आहेत. हे वास्तविक मध्ये अधोगामी आहेत, लोकांना पाठी घेऊन जाणारे आहेत, काल विसंगत लोक आहेत. पण अशा शरद पवारांचं देखील त्यांची जी राष्ट्रवादी आहे ती देखील त्या महाविकास आघाडीत आहे. उद्धव ठाकरेजी एकेकाळी ते हिंदुत्वनिष्ठ युवकांचे हिरो होते, पण आज ते झिरो झाले. का झिरो झाले? कारण त्यांनी हिंदुत्व सोडलं. सत्तेसाठी त्यांनी हिंदुत्वाचा त्याग केला आणि इतकं लांगुल चालन मुसलमानांचं करायला सुरुवात केली की त्याला काही आता हद्द राहिलेली नाहीये. आणि त्याच्यामुळे अहिंदू फोर्सेसला बळी पडलेले उद्धव ठाकरे, अहिंदू फोर्सेस किंवा हिंदू विरोधी शक्तींना स्वातंत्र्य पूर्व काळापासून गोंजारत आलेली काँग्रेस आणि त्याच्यामधनच बाहेर पडलेली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची, ही जर तिघाडी सरकार, बिघाडी सरकार जर चुकून महाराष्ट्राच्या लोकांनी चूक केली आणि त्यांना जर बहुमत मिळालं तर मी भाकीत करतो की अशा प्रकारच्या घटना, अनेक प्रकारच्या घटना या पंढरपूरमध्ये देखील तुम्हाला बघायला मिळतील. 4-4 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत, तिथेही बघायला मिळतील. अंबाबाई, महालक्ष्मी कोल्हापूरमध्ये बघायला मिळतील. साईबाबांच्या शिर्डीमध्ये बघायला मिळतील. हे सगळीकडे होऊ शकतं. मी पॉसिबिलिटीज सांगतोय. याचं अच्छा. कारण टोकाचं हिंदू विरोध हे लोक करतायत आणि त्याच्यामुळे मुसलमानांची मुजोरी एवढी प्रचंड वाढेल आणि त्याच्या विरोधात जरा कोणीतरी सोशल मीडियात गेलं की त्याला उचलून जेलमध्ये टाकायचं. म्हणजे इतका हिंदू विरोधी दंडा चालवतील हे लोक की हिंदूंचं जगणं महाराष्ट्रामध्ये अशक्य होऊन जाईल. अच्छा. आणि म्हणून हिंदूंनी जागृत होऊन यावेळेला मतदान केलं पाहिजे. तिरुपती महाप्रसादासारख्या दुर्घटना, त्याच नव्हे अशा अनेक प्रकारच्या हिंदू विरोधी दुर्घटना टाळायच्या असतील तर आत्ता महाराष्ट्राने विचार करून मतदान केलं पाहिजे असं माझं मत आहे. आणखीन एक मुद्दा जगनमोहन रेड्डी सरकारबद्दल मला आपल्याला सांगायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला संविधान समितीला बरोबर घेऊन या देशाची घटना लिहिली, त्यात त्यांनी अगदी स्पष्ट लिहिलं होतं की जे आरक्षण आहे हे शेड्यूल कास्ट समाजाला जे आरक्षण दिलं गेलेलं आहे हे हिंदू शेड्यूल कास्ट, हिंदू दलितांसाठीच आरक्षण आहे. ज्या क्षणी हिंदू दलित ख्रिश्चन किंवा मुस्लिम बनेल त्या क्षणी त्याच्याकडचं हे आरक्षण काढून घेण्यात येईल. म्हणजे जर एखादा शेड्यूल कास्ट व्यक्ती जर मुसलमान बनतो किंवा ख्रिश्चन बनतो तर त्याला आरक्षण मिळणार नाही. बरोबर. आणि इतकंच नाही तर एखाद्या एससी रिझर्व्ह सीटवरनं, एखाद्या अनुसूचित जातीच्या आरक्षित जागेतनं एखादा हिंदू दलित उभा राहिला, तो निवडून आला, आमदार झाला आणि नंतर तो ख्रिश्चन झाला, तर ज्या क्षणी तो ख्रिश्चन होईल त्या क्षणी त्याची आमदारकी रद्द होते.
जर एखादा IAS ऑफिसर आहे किंवा सरकारी अधिकारी आहे किंवा एखादा प्राध्यापक आहे किंवा गव्हर्नमेंट सर्वंट आहे, तो जर शेड्यूल्ड कास्ट रिझर्वेशनच्या माध्यमातून त्या पदावर गेला असेल त्या हिंदू लाभात. असताना, आणि नंतर तो जर ख्रिश्चन झाला किंवा मुसलमान झाला, तर त्या क्षणी त्याचं पद काढून घेतलं पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. पण बरोबर. आंध्र प्रदेशामध्ये अनेक शेड्यूल कास्ट रिझर्व्ह कॉन्स्टिट्युएन्सीज मधनं जे आमदारकी लढले YSRCP मधनं, ते ख्रिश्चन होते, त्यांनी सर्टिफिकेटवर हिंदू लिहिलं, निवडून आले, मंत्री झाले. आंध्र प्रदेशाची एक महिला कदाचित गृहमंत्री होता, आता आठवत नाही, तर ती स्वतः ख्रिश्चन होती, तिने हिंदू सर्टिफिकेट लावलं, निवडून आली, आणि प्रत्येक रविवारी मास मध्ये जाताना दिसली, खुलेआम म्हणत होती मी ख्रिश्चन आहे. म्हणजे संपूर्णपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची हत्या करून हे सरकार चालवण्याचं काम जगनमोहन रेड्डींनी केलेलं आहे. आणि असंच महाराष्ट्रात देखील होण्याची शक्यता आहे. मी सांगतो, जे मुसलमान किंवा ख्रिश्चन झालेले आहेत बघा, मुसलमान झालेले लपवत नाहीत, ते त्याच्या तेवढे प्रामाणिक असतात की आम्ही मुसलमान आहोत. पण ख्रिश्चन झाल्यानंतर ते आपली जात लिहित नाहीत, सर्व सुविधा मिळवण्यासाठी ते हिंदूच लिहितात. असे जितके ख्रिश्चन झालेले शेड्यूल कास्ट आहेत, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पायमल्ली करतात. ते हिंदू दलितांच्या अधिकारांवरती अतिक्रमण करतात. हे बरोबर. सगळं आंध्र प्रदेशात झालेलं आहे, आम्ही पाहिलेलं आहे. त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवलेली आहे, आंदोलनं केलेली आहेत. आणि त्याच्यामुळे किती पद्धतीने हिंदूंनी जागृत असलं पाहिजे, अलर्ट असलं पाहिजे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तिरुपती बालाजीची रोषणाई केली होती वैकुंठ एकादशीला. त्या रोषणाईमध्ये जागोजागी असे क्रॉस दिसत होते. ज्या क्षणी तो फोटो पाहिला, मी लगेच तो फोटो त्याला ट्विट केला आणि सांगितलं, बघा कशा पद्धतीने स्लो पॉइझनिंग चाललेलं आहे बालाजीच्या मंदिरामध्ये. आणि एका रात्रीमध्ये त्यांनी ती रोषणाई हटवली आणि ते सगळे क्रॉस काढून त्या ठिकाणी ओम कमळ बिमळ त्यांनी लावली. तर असं स्लो पॉइझनिंग ही चर्चची विशेषता आहे, ख्रिश्चॅनिटीची विशेषता आहे, चर्चॅनिटीची विशेषता आहे. आणि राजकारणात आपला माणूस बसवायचा आणि त्याच्याकडनं हे सगळं करवून घ्यायचं, हे ते पूर्वीपासून करत आलेले आहेत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सावधान होण्याची गरज आहे. तिरुपतीची घटना ही डोळे उघडणारी घटना आहे, हिंदूंचं हृदय आंदोलित करणारी घटना आहे, प्रचंड धक्कादायक घटना आहे. हिंदूंनी स्वस्थ बसून चालणार नाही. हे सगळे मुद्दे आपल्या सोशल मीडियामध्ये उचलले पाहिजेत. त्या सगळ्या गोष्टींना सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल केलं पाहिजे. व्हॉट्सअपच्या सर्व चॅनल्सवरती हे टाकलं पाहिजे. आणि न्यूज डंकाचा मी अत्यंत आभारी आहे, कारण अत्यंत परखडपणे हिंदुत्वाचे मुद्दे निडरपणे तुम्ही मांडत आलेले आहात. आणि तुम्ही न्यूज डंकाकार दिनेश कांजी आणि सगळेजण जे आहेत ते अभिनंदनास पात्र आहेत. तुमच्या या सगळ्या अभियानाला, या डंकेला माझं वंदन आहे, अभिनंदन आहे आणि समर्थन. धन्यवाद. धन्यवाद सुनीलजी. आज अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून सुद्धा तुम्ही न्यूज डंकासाठी वेळ दिलात आणि आज या विषयावर आपण संवाद साधलात. मगाशी तुम्ही एक गोष्ट जाता जाता सांगितली की हा प्रकार जो बाहेर घडतोय, आंध्राचं उदाहरण तुम्ही दिलं. महाराष्ट्रात सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाही. नुकतीच आपली वारी झालेली आहे आणि या वारीत कशा पद्धतीनं हे लोक घुसतात आणि आपल्या काय वारकरी भोळा भाबडा असतो, तर त्याचं डोकं कसं फिरवायचं, त्याला काही वेगळे कसे संदर्भ जोडायचे, कशी आमिष दाखवायची, हे प्रकार आपल्याकडेही घडलेले आहेत. महाराष्ट्रात सुद्धा काही ते घडलेलं नाही असं नाही. त्यामुळे तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं संबंध हिंदू समाजानं अत्यंत सजग आणि डोळस राहण्याची आवश्यकता आहे. आज आपण आलात, अत्यंत मनमोकळेपणानं या सगळ्या विषयांवरती संवाद साधलात, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.